पूर्ण डेन्स एरिया बघा, काय वाटतंय ना, भारी एकदम. सगळीकडे धुका बसला. वरती आलो ना की हा पहिला लेफ्ट, करीवडे. हा लेफ्ट घेतला तर तुम्ही सरळ जाणार राऊतवाडी वॉटरफॉलकडे. आता इथला रस्ता मलाही, मी एकदाच गेलोय त्यामुळे मला प्रॉपर माहित नाही आहे की किती लांब आहे. हो, कोण आहे? अच्छा, बाबलं. त्यामुळे आता मध्ये विचारावं पण लागेल, काही आयडिया नाही आहे. हे वाईल्ड लाईफ सँच्युरीचं गेट दाजीपूर. हा बघा गावा उभा आहे. चला, हे आता काहीचं वातावरण धुकामय, सगळीकडे धुकच धुका. मस्त वाटतं, कारण फ्रेश वाटतंय हे वातावरण बघून एकदम. इथून आता 38 किलोमीटर झाले. आता इथून राऊतवाडी किती पुढे आहे ते आता बघू आपण. सगळीकडे कोल्हापूरला RX वाले आता, RX 100. इथून ना जरा सावकाश जायला हवं. कधी कोणता वन्य प्राणी किंवा वन्य जीव आडवा येईल काही सांगू शकत नाही. त्यामुळे जरा लिमिट मध्येच आपण गाडी चालवूया. जास्त स्पीड नको. जिथे ओपन आहे तिथे ठीक आहे, म्हणजे जिथे ओपन नाही आहे ना, अशी झाडी आहे, तिथे आरामातच. होमस्टे वगैरे झाले तिथे वाटतं. होमस्टे नाही आहे काय? अच्छा, असेल होमस्टेच. दाजीपूर मस्त लोकेशन, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला इथे राहण्याची सोय पण आहे. गेल्या वेळी मी आलेलो तेव्हा असं काही नव्हतं, एकच होतं ते फॉरेस्टचं, आपलं सँच्युरीचं. सर्दी होईल एवढं हे थंड आहे इकडे. इकडे फुलं पाखरांसाठी इकडे जर कोणाला जायचं असेल तर ते डाव्या बाजूला आहे. प्रवेशद्वार कोणतं आहे? हा आहे, सॉरी, फुलपाखरांसाठी इकडे जायला, तो नव्हता. पण आता जरा सँच्युरी बंद असते आय थिंक जून पर्यंत, त्यानंतर चालू होते. जून का ऑक्टोबर मध्ये चालू होते. असं मस्त रस्ता आहे बघा, वळणाचा. कोल्हापूरला आलं तर तुम्हाला अशा दगडांचं बांधकाम जास्त दिसतं. हे बघा, हे असे दगड. मंदिर आहे समोर पण बघा, मंदिर कशी मस्त याच्या दिसतात धुक्यामध्ये. शेती. ड्रोन उडवायचा होता पण जरा
पावसाचं वातावरण आहे आणि जरा जरा थेंब थेंब पाऊस पडतोय. पावसाची रिपरिप आहे, त्यामुळे मग नाही मी विचार करत आहे ड्रोन उडवायचा. कुठे नजर टाकू कुठे नको झालं. तो बघा रस्ता समोर, इथे शेती, हा बाजूने जाणारा ओहळ. आय थिंक राधानगरी, दाजेपूर. अरे यार डॅमेट. भाटवाडी तालुका, इथं कुठं जायचं? शिट. राधानगरी, दाजेपूर, भाटवाडी, 3 किलोमीटर भाटवाडी. माझ्या मते ना इकडेच जायचं आहे. बघूया. आणि एकतर इथे चांगली गोष्ट अशी आहे की नेटवर्क नाही आहे. जाऊया, रिटर्न यायला लागलं तर येऊ. मनाने निवडलं इकडे जायचं, आपण इकडे जातोय. पाऊस आहे पुढे. पाऊस नाही ऍक्च्युली, ते धुके आहे, धुक्याची चादर. राऊतवाडी इकडे पुढे आहे का? एकदम सरळ आहे. सरळ ना इकडे? हो, राऊतवाडी जायचं का धबधबा बघायचा? धबधब्याकडे डायरेक्ट सरळ धबधबा आहे. सरळ ना? नाही, तो मध्ये एक रस्ता गेला भटवाडी, मला वाटलं तिकडे आहे की काय असं. नाही, सरळ सरळ आहे. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. 2 मिनिटं थांबलं, चष्म्यावर वाफ आली. ॲक्च्युली आपल्याला आता ह्या ड्रोनला ठेवावं लागणार, ड्रोनने गोप्रोला ठेवावं लागणार, कारण की त्याची प्रकृती पावसात भिजण्याची नाही आहे. इथूनच काढतो त्याला. प्रॉब्लेम एवढाच आहे, माझ्या चष्म्यावर बाष्प तयार झालंय, त्यामुळे मला ना पुढचं व्यवस्थित दिसत नाही. आणि हात ओले झालेत की मी चष्म्याला हात लावू नाही शकत, नाही तर मग सगळं थेंबे थेंबे होईल काचेवर. ज्यांना चष्मा आहे ते समजू शकतात दुखणं. आणि इकडचा पाऊस म्हणजे बेदम, बघा कसा लागतोय. ओनली रस्ता दिसतोय मला, रस्ता बस, बाकी काही दिसत नाहीये. पूर्ण डेन्स आहे. हा पूर्ण म्हणजे आहे सगळं डेन्स एकदम, पण हा पॅच बघा एकदम असं जंगलचा फील देतो. असं वाटतं जंगलातूनच कोणत्या तरी तुम्ही गाडी चालवता. आहे हे दाजेपूर अभयारण्य, तरी पण
हा पॅच मला खूप आठवत होता मागे पण. म्हणजे मागे आम्ही इथून गेलो होतो तेव्हा तेव्हा तर आम्ही दोघं तिघं जण होतो. आता तर फक्त एकटाच आहे मी. पण असं काही टेन्शन नाही आहे. हो 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 बघितलं लिमिटमध्ये. हे पाणी जे ओघळत आहे जात आहे ना खाली वाहत आहे ना हेच जास्त रिस्की आहे. याच्यातच गाडी स्लिप होऊ शकते. बघा एक्सक्यूज मी. एकदा तरी गव्याचं दर्शन होऊ दे फक्त. लांबून का होईना जवळ का होईना पण होऊ दे. पूर्ण टेन्स एरिया. हा बघा काय वाटतंय ना भारी एकदम. पूर्ण जंगल आहे बघा लेफ्टला. हे बघा धुक्यात हरवलंय ते पण. हो 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 सरकली गाडी होती. हा. ऊन पाऊस. म्हैस आहे. मला वाटलं गाव आहे की काय म्हणून मी स्लो झालो. म्हैस आहे. म्हैस आणि रेडकू. आलो वाटतं आपण जवळ. हाच तो मोठा उतार. आणि हो 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 आलो आपण जवळच आहे. हार्डली 10 किलोमीटर्स. हो 38 किलोमीटर होते आपण आज शिरलो तेव्हा. आणि आता 48 किलोमीटर झालेत. तर इथून तो समोर इथे कुठेतरी आहे. तो बघा इथून दिसतोय धबधबा. एक मिनिट मी स्ट्रोक करतो. धबधबा आहे ना नाही काही दिसत नाही. मला वाटलं धबधबा आहे की काय. पाऊस जरा जा या. ड्रोन उडवू दे आता एवढा आलोय तर प्लीज रिक्वेस्ट. असं वळण आहे बघा. वा जुन्या काळातली जीप.
तर आपण पोचलो आहे वर राऊतवाडी वॉटरफॉल जवळ. राऊतवाडी धबधब्याला भेट दिली. ड्रोन उडवण्यासाठी भरपूर वेळ वाट पाहिली, जवळजवळ अर्धा तास आपण थांबलो, पण नाही. 38 आणि आता 55 म्हणजे जवळपास 13 किलोमीटर आहे त्या राधानगरीच्या सँच्युरीपासून. तर आपण आता इथं निघतो आहे परत आपल्या डेस्टिनेशनला, वैभववाडीला आणि आपल्या घरी. चांगला एक्सपिरियन्स होता. ड्रोन उडवायचा होता पण तो जरा आपला एक मूड ऑफ झाला, पण ठीक आहे. निदान आपण इथे आलो आणि मजा आली. सगळीकडे धुकं पसरलं. हा राऊतवाडीचा रस्ता. इथे आपण बाईक उभी केली आपली बिटल. ते मस्त दिसते बघा.